ही कथा एका अडेलतट्टू किंवा कदाचित खूप महत्वाकांक्षी पेंग्विनची आहे, जी अँटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशात घडते. ही घटना प्रसिद्ध दिग्दर्शक वर्नर हार्झॉग यांच्या एन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड या माहितीपटातून जगप्रसिद्ध झाली. डोंगराकडे निघालेला पेंग्विन अँटार्क्टिकातील मक्मर्डो स्टेशनजवळ हजारो पेंग्विनचा समूह राहतो. पेंग्विन हे सहसा समूहात राहणारे प्राणी आहेत. त्यांचे जीवन दोनच गोष्टींभोवती फिरते: समुद्र, जिथे त्यांना अन्न मिळते, आणि त्यांची वसाहत, जिथे ते प्रजनन करतात. पण एकदा शास्त्रज्ञांना एक विचित्र दृश्य दिसले. एक पेंग्विन आपल्या समूहापासून वेगळा झाला. तो समुद्राकडे जाण्याऐवजी किंवा वसाहतीत थांबण्याऐवजी विरुद्ध दिशेला असलेल्या विशाल डोंगरांकडे चालू लागला. खूप वेगाने डोंगराच्या दिशेने जात होता. हे पाहून त्यांनी काही गोष्टी टिपल्या. चुकीची दिशा. तो ज्या दिशेला जात होता तिथे फक्त बर्फाचे डोंगर आणि मृत्यू होता. तिथे ना पाणी होते ना मासे. हट्टीपणा. शास्त्रज्ञांनी त्याला पकडून पुन्हा त्याच्या समूहात सोडले. पण तो पेंग्विन पुन्हा वळला आणि त्याच डोंगराच्या दिशेने चालू लागला. निश्चित अंत. तो डोंगर तिथून शेकडो मैल लांब होता. एका पेंग्विनसाठी तिथे पोहोचणे अशक्य होते. याचा अर्थ असा होता की तो पेंग्विन स्वतःहून आपल्या मृत्यूकडे जात होता. यामागचे कारण काय? शास्त्रज्ञांच्या मते याला पेंग्विनचे वेडेपण म्हटले जाऊ शकते. याची काही संभाव्य कारणे असू शकतात. मेंदूतील बिघाड. कदाचित त्या पेंग्विनच्या मेंदूतील नॅव्हिगेशन सिस्टीम बिघडली असावी. मानसिक अवस्था. प्राणीही कधीकधी नैराश्यात किंवा गोंधळलेल्या अवस्थेत असे टोकाचे पाऊल उचलतात. गूढ ओढ. तो पेंग्विन का जात होता याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही. तो फक्त चालत राहिला जोपर्यंत त्याचे प्राण गेले नाहीत. ही गोष्ट आपल्याला निसर्गाच्या अशा एका गूढ बाजूची ओळख करून देते, जिथे कधीकधी जीव स्वतःच्या अस्तित्वाच्या विरुद्ध जाऊन वागू लागतो. ती दृश्य आजही पाहणाऱ्याला विचार करायला भाग पाडतात. ही चर्चा प्रामुख्यानं एका व्हायरल व्हिडिओमुळे आणि अँटार्क्टिकातील पेंग्विनच्या नैसर्गिक वर्तनाबद्दलच्या कुतूहलामुळे सोशल मीडियावर रंगली आहे. या चर्चेमागील मुख्य कारणं खालीलप्रमाणे आहेत. 1. ॲडल पेंग्विनचा व्हायरल व्हिडिओ काही काळापूर्वी एन्काउंटर्स ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड या माहितीपटातील एक क्लिप पुन्हा व्हायरल झाली. यात एक पेंग्विन आपल्या थव्यापासून वेगळा होऊन डोंगराच्या दिशेनं जाताना दिसतो. पेंग्विन सहसा समुद्राच्या दिशेनं, जिथे त्यांचे अन्न असते, जातात. पण हा पेंग्विन उलट दिशेनं, म्हणजे बर्फाळ डोंगरांकडे का गेला यावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 2. पेंग्विनचा कल किंवा दिशाभूल. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर काही वेळा पेंग्विनची दिशा चुकते. डिसओरिएंटेशन. थव्यातील इतर पेंग्विन अन्नासाठी समुद्राकडे जातात, पण एखादा पेंग्विन चुकीच्या दिशेला निघतो. संशोधकांच्या मते अशा प्रकारे डोंगराकडे जाणारे पेंग्विन सहसा परत येत नाहीत आणि त्यांचा अंत होतो. हे दृश्य अत्यंत भावूक असल्यानं मराठी सोशल मीडियावर "तो पेंग्विन एकटा का चाललाय?" अशा चर्चा सुरू झाल्या. हवामान बदल. बऱ्याच लोकांचे असेही मत आहे की समुद्रातील बर्फ वितळल्यामुळे किंवा अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पेंग्विन सुरक्षिततेच्या शोधात उंचावर किंवा डोंगराकडे जाण्याचा प्रयत्न करत असावेत. 4. मानवी स्वभाव आणि तुलना नेटकरी. या घटनेची तुलना मानवी जीवनाशी करत आहेत. गर्दीपासून लांब जाणारा किंवा स्वतःचा वेगळा मार्ग निवडणारा, अशा अर्थाने या पेंग्विनकडे पाहिले जात आहे, ज्यामुळे या विषयावर अधिक मीम्स आणि पोस्ट तयार होत आहेत. महत्वाची गोष्ट. शास्त्रज्ञांच्या मते हे पेंग्विनचं वागणं हे डिप्रेशन नसून केवळ दिशा चुकल्यामुळे झालेली एक दुर्दैवी घटना असते.